नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्ट 2025 पासून उपोषण दूत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे कुपोषण निर्मूलनाच्या दिशेनं सकारात्मक परिणाम सुरू झालेले आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे 39 अतितीव्र कुपोषित बालकं सामान्य श्रेणीमध्ये आलेत. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरसह अन्य भागांमध्ये कुपोषित बालकं आढळण्याचं प्रमाण वाढलंय. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महिला व बाल विभागाच्या सहकार्यानं कुपोषण निर्मूलनासाठी पोषण दूत या योजनेअंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकाऱ्यांनी अतितीव्र कुपोषित बालकांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या बालकांना दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेचा नियमित पाठपुरावा केला जातोय. प्रत्येक अधिकाऱ्यास एक बालक दत्तक देण्यात आल्यानंतर या बालकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिलं जातंय. यासाठी तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. नोव्हेंबर अखेर नाशिक जिल्ह्यातील एकूण 208 अतितीव्र कुपोषित बालकांपैकी 39 बालकं सामान्य श्रेणीत तर 45 बालकं मध्यम कुपोषित श्रेणीत परावर्तित झाली आहेत. हे योजनेचं मोठं यश असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलंय. उर्वरित बालकांवर तसंच डिसेंबरमध्ये पोषण ट्रॅकवर नव्याने नोंद झालेल्या 368 बालकांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. संविधान न्यूज, नाशिक.